नमस्कार. अर्णव रस्त्याने जात असतो. त्याच वेळेला त्याला शलाका दिसते. शलाकाला बघितल्यावरती अर्णव बोलतो, "शलाकाजी, तुम्ही जिवंत आहात? अहो, तुम्ही उठतात कुणीकडे?" तेव्हा लगेच शलाका बोलते, अर्णव सर प्लीज मला वाचवा, नाहीतर तो नालायक मला मारून टाकेल. त्याला आधीच कळलंय की मी जिवंत आहे म्हणून." तेव्हा लगेच अर्णव बोलतो, "मला कळलंय सर्व की तुम्ही राकेशची पहिली बायको आहात. पण अर्णव सर, मला इथून घेऊन चला, नाहीतर तो नराधम माझ्या पाठी आहे." तेव्हा लगेच अर्णव बोलतो, "शलाकाजी, तुम्ही घाबरू नका. तुम्हाला घाबरायची गरज नाही शलाकाजी. सर्व काही ठीक होईल. तुम्ही कशाला घाबरताय?" आणि अर्णव शलाकाला गाडीत बसवतो आणि तिथून घेऊन निघालेला असतो. इकडे अर्णवने ईश्वरीला फोन केलेला असतो आणि अर्णव ईश्वरीला बोलतो, "ईश्वरीजी, मला लवकरात लवकर येऊन भेटा. ईश्वरी, जर का तुम्हाला लवकरात लवकर येऊन भेटलीस तर बरं होईल. तुझ्या समोर एक सत्य येईल." तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, "सत्य? कोणतं सत्य? मला तर कळतच नाही आहे. मला तर खूप भीती वाटते. असं वाटतंय की खूप भयानक सत्य येणार आहे." तेव्हा लगेच मोठ्याने अर्णव बोलतो, "सत्य जर का बघायचं असेल तर तुला यावं लागेल." तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, "कुठे येऊ?" तेव्हा लगेच अर्णव बोलतो, "माझ्या फार्म हाऊसवरती. लवकरात लवकर तिथे पोच ईश्वरी, माझ्यावरती विश्वास ठेव. मी तुला फार्म हाऊसवरती त्रास द्यायला वगैरे बोलवत नाही. मला तुला एक असं काही सत्य दाखवायचं आहे, ते सत्य बघितल्यानंतर तू स्वतः चकित पडशील." तर ईश्वरी बोलते, "अर्णव सर, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. मी तुम्हाला त्या बाबतीत कधीच कमी लेखणार नाही." "अर्णव सर, तुम्ही असा विचारच का करताय?" "अर्णव सर, एक गोष्ट लक्षात ठेवा. आयुष्यात मी कोणावरतीही विश्वास ठेवणार नाही जेवढा तुमच्यावरती विश्वास आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची अर्णव सर, मी सगळं काही नीट करणार." तेव्हा मात्र अर्णवला खूपच बरं वाटलेलं असतं. अर्णव म्हणतो, "ईश्वरी, मला बाकी काहीच ऐकायचं नाही. एकच गोष्ट तू लक्षात ठेव, ती म्हणजे तू लवकरात लवकर निघ." तेव्हा मात्र ईश्वरी खूपच खुश असते. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, ईश्वरी घरातून बाहेर पडतच असते. तेवढ्यात ईश्वरीचे वडील ईश्वरीला म्हणतात, "ईश्वरी, अगं कुठे चाललीस तू?" तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते, "बाबा प्लीज मला अडवू नका. बाबा प्लीज मला जाऊ देत. बाबा, तुम्ही जर का आता मला अडवलं तर सत्य समोर येण्यापासून राहील." तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते, "अहो, तुम्ही असे मुलींवरती कधीपासून बंधनं ठेवायला लागलात? खरं सांगायचं तर आपल्याला बंधनं ठेवलेली आवडत नाहीत आणि तरीसुद्धा तुम्ही मुलींना बंधनात ठेवताय." तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील बोलतात, "कारण मुली आता वयात आल्यात सुप्रिया. मुलींना असं सोडून चालणार नाही. मला काळजी वाटते म्हणून मी तिला विचारलं." तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, "अहो, असं काय करताय? आपण आपल्या मुलींवरती विश्वास नाही का ठेवू शकत? अहो, जरा विचार करा ना तुम्ही. मुळात तुमचं हे वागणंच खूपच चुकीचं आहे. ईश्वरीवरती तुम्ही संशय घेताय, ईश्वरीवरती. अहो, जरा तरी विचार करा." तेव्हा मात्र लगेच मोठ्या ईश्वरी बोलते, "आता सर्वच संपलंय. आता मला या गोष्टीमध्ये नाही पडायचं. एक गोष्ट मात्र मला कळून चुकली, ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या नीट गोष्टींचा विचार केला पाहिजे. नाहीतर सगळं काही संपून जाईल. मला शांत बसून चालणार नाही. मला निर्णय घेतलाच पाहिजे." त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते, "प्लीज बाबा, मला अडवू नका. मला जाऊ दे. बाबा, तुम्ही जर का मला असं अडवलं तर मात्र खूपच भयानक वादळ येऊ शकतं. बाबा प्लीज प्लीज मला जाऊ दे." तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील म्हणतात, "ठीक आहे, तू जा. मी तुला कधीच कोणत्या गोष्टीत अडवलं नाही आणि आज सुद्धा अडवणार नाही. प्लीज तू जा बाळा, जा. मला या विषयावर तुझ्याशी अजिबात चर्चा करायची नाही." आणि शेवटी अर्णव इकडे शलाकाला घेऊन फार्म हाऊसवरती पोचलेला असतो आणि पाठोपाठ ईश्वरी सुद्धा येते. ईश्वरी अर्णवला बोलते, "अर्णव सर, अहो काय झालं? तुम्ही असं अचानक का बोलवलं?" "अर्णव सर, या वेळेला मी माझ्या बाबांना सगळं काही सांगून आले. उगाच गैरसमज निर्माण व्हायला नको." तेव्हा लगेच अर्णव बोलतो, "ईश्वरी, थँक्यू. खरं सांगायचं तर तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही. पण तुला आता जे काही दाखवणार आहे ते बघितल्यानंतर कदाचित धक्का बसेल. पण मला तुला ते सत्य दाखवायचं आहे. प्लीज ते सत्य बघ आणि काहीतरी विचार कर." तेव्हा लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते, "काय काय सत्य आहे? तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते नीट बोला ना. मला ऐकायचं आहे. प्लीज जे काही असेल ते स्पष्टपणे बोला." तेव्हा लगेच अर्णव बोलतो, "हो, सांगतो ना. ते असं सत्य आहे जे ऐकल्यानंतर तुला धक्का बसू शकतो.
पण मला मात्र ते सत्य तुझ्यापासून लपवायचं नाही. प्लीज जरा विचार कर. तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो. अर्णव मोठ्याने बोलतो, प्लीज येताय का बाहेर. तेव्हा लगेच शलाका बोलते, ईश्वरी. ईश्वरी शलाकाचा आवाज ऐकून बोलते, शलाकाताई तुम्ही? अहो कुठे होतात तुम्ही? तुम्ही तर मला मेसेज केला होतात की तुम्ही गावाला गेलायत म्हणून. शलाकाताई आणि तुम्ही इथे इथे कशा काय? तेव्हा लगेच शलाका ईश्वरीला मिठी मारते आणि रडायची सुरुवात करते. तेव्हा अर्णव बोलतो, ईश्वरी शलाकाताई मला रस्त्यात सापडल्या आणि शलाकाताई दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून तुला माहिती आहेत का त्या कोण आहेत? तू ज्याच्याशी लग्न करतेस ना त्यांची पहिली बायको आणि दुर्भाग्य म्हणजे राकेशची दुसरी बायको म्हणजे माझी अंजली ताई. हे ऐकताच ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. ईश्वरी हादरते आणि बोलते, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? तुम्ही काय बोलताय जरा समजून घ्या. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मी जे काही बोलतोय ना ते खरं बोलतोय. माझ्यावरती विश्वास ठेव ईश्वरी. ईश्वरी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल. त्यावेळेला शलाका बोलते, ईश्वरी तो नराधम आहे ना, तो वकील वगैरे कोणी नाही. अगं तो नराधम एक नंबरचा खोटारडा वकील आहे. खरं सांगायचं तर त्याला तू पाहिजेस. तुझ्या तो सौंदर्यामध्ये भुललाय म्हणून त्याला तुझ्याशी लग्न करायचं आहे. ईश्वरी त्याच्यापासून त्वरित बाजूला हो, नाहीतर स्वतःच्या आयुष्याची माती करून घेशील. तेव्हा लगेच ईश्वरी अर्णवला बोलते, अर्णव सर खरोखर राकेशजी अंजलीताईंचे मिस्टर आहेत. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, ईश्वरी मी खोटं का बोलेन? खोटं बोलून मला काय मिळणार आहे तूच सांग. तुला असं का वाटतं की मी खोटं बोलतोय म्हणून? ईश्वरी प्लीज विचार कर. मला प्लीज सांगशील का ईश्वरी? तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते, बस झालं, मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करायचा. मला सगळं काही समजून चुकलंय. माझंच चुकलं हे मला समजलंय. प्लीज प्लीज राकेश जी ना चांगली कडक शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्यासाठी जमेल ते मी करेन. तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच बरं वाटत असतं. ईश्वरी मोठ्याने बोलते, आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही. सगळं काही व्यवस्थित होणार आणि शलाकाजी तुमच्यासोबत जे काही झालंय ना त्याची शिक्षा मात्र त्यांना मिळणारच. तुम्ही अजिबात काळजी करू नका. बघा तिला शिक्षा कशी देते ती मी. बाईना त्या माणसाला त्याची लायकी दाखवली तर नावाची ईश्वरी नाही. त्याला माहितीच नाही हा इंदोरी झटका कशी वाट लावू शकतो ती. तेव्हा अर्णव बोलतो, बदला तर मला सुद्धा घ्यायचा आहे आणि तो बदला मी सुद्धा घेणारच. मी सुद्धा शांत नाही बसणार, एकेकाची वाटच लावणार. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अर्णव आणि ईश्वरी मिळून राकेशची वाट लावू शकतात का शलाकाच्या मदतीने? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.